नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला आपण आहे ना, तुम्ही म्हणताल की तांब्या घेऊन का बसलेले आहे, तर नाही, मी ना तांब्या आहे ना, मला आहे ना देवाचा आहे ना क्लीन करून घ्यायचा आहे. तर खूप डाग वगैरे पडलेले आहेत, तर आहे ना बघू शकता तुम्ही, काळपट वगैरे झालेला आहे. तर आहे ना आपला हा तांब्या आहे ना, आपण आहे ना गव्हाच्या आहे ना पिठापासून क्लीन करणार आहे. तर आहे ना तुम्हाला तर माहिती आहे, आता आहे ना श्रावण महिना वगैरे ते चालू झालेले आहेत सण वगैरे. तर आहे ना आपलं तांब्या पण देवापाशी ना व्यवस्थित दिसत नाही, किंवा आहे ना देवापाशी गेलं की ना असं काळपट वगैरे तांब्या दिसतो. तर बघू शकता तुम्ही, तर इतका काळपट झालेला आहे ना, तर आहे ना डाग वगैरे पडलेले आहेत. तर ना चला मग आपण आहे ना ट्रिक आहे ना तुम्हाला मी ना गव्हाच्या पिठापासून आहे ना कसं आपलं तांब्या क्लीन करायचं, तर आहे ना तर तुम्हाला मी ना साहित्य काय काय घ्यायचं आहे तर ते दाखवते. तर इथं आपण घेणार आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ आहे ना मी 1 चमचा 1.5 चमचा घेते. बघू शकता तुम्ही, तर आहे ना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यामध्ये आहे ना हळद टाकायची आहे. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला, आणि थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया. तर अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे, कारण की आपल्या ह्या तांब्याला आहे ना जास्त काही मीठ लागणार नाही. तर त्यासाठी मी थोडं थोडं सामान घेतलेलं आहे. तुमची जर भांडी जास्त असेल ना तर तुम्ही ना घेऊ शकता. तर यात ना आपल्याला एक ना लिंबू टाकून घ्यायचं आहे, लिंबू पिळायचं आहे. तर बघू शकता, तर मी लिंबू पिळून घेतलेला आहे. तर आपल्याला आहे ना हे मिश्रण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तर बघू शकता तुम्ही, चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एकजीव झालं पाहिजे आपलं आहे ना मिश्रण आहे ना, पूर्ण मिक्स झालेलं पाहिजे. म्हणजे त्याची आहे ना प्रोसेस आहे ना चालू झाली पाहिजे. म्हणजे जे आपला तांब्या काळपट होणार आहे तो एकदम क्लीन निघणार आहे, किंवा चमकणार आहे, पूर्ण सोन्यासारखं होणार आहे. तर आहे ना तुम्ही बघू शकता, खूप सोपी ट्रिक आहे. त्याला काहीच करायचं नाही. तर चला आपण आहे ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आहे ना थोडंसं आहे ना थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया. आपल्याला जास्त आहे ना पातळ पण नाही घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. तर यासाठी बघू शकता तुम्ही, तर आहे ना आपण याला मिक्स करून घेऊया. थोडं थोडं डायरेक्ट नाही ओतायचं, तर थोडं थोडं करूनच ओतायचं आहे, कारण की आपली पेस्ट आहे ना पातळ पण नाही झाली पाहिजे. तर आहे ना पातळ झाली तर त्याचं काम नाही करणार. तर त्यासाठी आपल्याला आहे ना जास्त हे नाही करायचं, मीडियममध्येच ठेवायचे आहे. तर बघू शकता तुम्ही, तर ना तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात, काय काय येतात, देवपूजा वगैरे करतो आपण, किंवा माणसं, तुम्हाला तर माहिती आहे लेडीजचं खूप लक्ष जातं देवापर्यंत. तर भांडी वगैरे, तर काय म्हणतात की बाबा नाही का किती काळा तांब्या झालेला आहे. तर त्यासाठी ना आपण आहे ना ही ना खूप सोपी ट्रिक आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की करून. तर आहे ना हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. तर आपण आहे ना हे मिश्रण आहे ना तांब्याला लावून घेऊया. ज्या ठिकाणी काळा झाला आहे त्या ठिकाणीच लावून घेते मी. तर बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आहे ना थोड्या वेळ थांबून घेऊया, आणि लावलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर बघू शकता, तर हे ना मिश्रण लावून झालेलं आहे. तर आपण आहे ना पुसून घेऊया. तर बघू शकता, तर मी हातानेच पुसून काढते. तर मी आता कापड वगैरे घेते आणि पुसून वगैरे काढते तुमच्यासमोर. तर बघू शकता तुम्ही ना, इथं आहे ना मी कापड वगैरे ठेवलं, तर आपला तांब्या किती चमकायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही. तर आहे ना तुमच्या पुढे लाईव्हची गोष्ट आहे. तर एवढ्या ठिकाणीच लावलं होतं मी, तर किती क्लीन दिसतोय आपला तांब्यात देवाचा. तर आपण आहे ना बाकीच्या ठिकाणी पण लावून घेऊया. तर चला मग मी लावून वगैरे घेते. तर पूर्ण डाग वगैरे लागलेले बघू शकता तुम्ही. तर लावल्याबरोबर बघू शकता तुम्ही, तर त्याची प्रोसेस चालू झालेली आहे. गव्हाचं पीठच घ्यायचं आहे. तर तुम्ही आहे का मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर आहे ना बघा तुम्ही, किती छान आणि किती स्वच्छ निघतो. तर आतून पण काठ वगैरे किती खराब झालेले आहेत आपले. तर पूर्ण आपलं क्लीन निघणार आहे. तर आतून पण लावून घेऊया आपण. तर थोडंसं याला प्रेस करून दाबून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला हाताने. तर काही नाही, पटकन निघले जातात बघू शकता तुम्ही. तर किती क्लीन दिसते आपला तांब्या. तर थोडंसं आहे ना आपल्याला फक्त चोळून घ्यायचं आहे, बाकी काही करायचं नाही, त्याला काहीच व्हायचं नाही. तर फक्त आपल्या हलक्या हाताने ना चोळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही. जास्त काही जोर वगैरे द्यायचा नाही.
तर तुमच्यासमोरच मी करते सगळं आणि लाईव्ह आहे आपली. तर आपण हे मिश्रण साईडला ठेवून घेऊया. तुम्हाला तर मी पुसून दाखवणार आहे तांब्या. मी धुतलं पण नाही पाण्याने वगैरे, तर किती छान आणि किती क्लीन निघलेला आहे आणि किती चमकतोय आपला तांब्या, बघू शकता तुम्ही. किती चमकतोय आणि किती छान आपला तांब्या निघलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आहे ना, तुम्ही ना ही ट्रिक आहे ना नक्की करून बघा. तर आहे ना, बघू शकता तुम्ही, पूर्ण क्लीन निघलेला आहे आपला तांब्या. बघू शकता किती सुंदर आणि किती चमकते आपल्या तांब्याला. काही वेळ लागत नाही, फक्त गव्हाचं पीठ, मीठ आणि घरातल्याच गोष्टी. तुम्हाला तर माहिती, मी घरातल्याच गोष्टी वापरल्या, जे आपल्या किचनमध्ये ना अवेलेबल असतात त्याच अशा गोष्टीपासूनच आपण तांब्यानं क्लीन केलेला आहे. किती क्लीन निघलेला आहे, किती स्वच्छ निघलेला आहे. तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर ना शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जे माझे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील. तर चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. तर आहे ना, तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तर मला आहे ना कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग, बाय.